आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब्स येतं. सो कुठलंही क्वेश्चन सेंटेन्स टाईप 3 मध्ये म्हणतोय, कारण हे तुम्हाला मी सांगितलं होतं, हे प्रत्येक टेन्स मध्ये येतात. हे पास्ट मध्ये येतात, फ्युचर मध्ये येतात, प्रेझेंट मध्ये सगळीकडे हे असणार आहेत, कारण आपल्याला भाषा आता सगळ्या याला पकडूनच बोलायची. त्यामुळे इंग्लिशमध्ये हे जोपर्यंत आपली इंग्लिश आहे तोपर्यंत हे सेंटेन्स असणार आहेत. सो कुठलंही क्वेश्चन सेंटेन्स ज्याचं आन्सर येस नो असतं ते कंपल्सरी हेल्पिंग वर्बने सुरू झालं पाहिजे. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर लिहिले म्हणून इथं मी डू हेल्पिंग वर्ब वापरलंय. उद्या जेव्हा मी कंटिन्युअसचं एक्झाम्पल लिहिलं तेव्हा इज एम आर वापरेल, किंवा मगाशी आता आपण एक एक्झाम्पल घेतलं ही इज, त्याच्यामध्ये इज हे हेल्पिंग वर्ब वापरलं होतं. सी हेल्पिंग वर्ब कुठलं वापरताय दॅट डझंट मॅटर. आपण कारण प्रत्येक टेन्समध्ये कुठलं ना कुठलं हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत 11 पैकी. कुठलं ना कुठलं असेल. काही याच्यामध्ये हॅज असेल, कुठे डू असेल, कुठे हॅव असेल, कुठे इज एम आर असेल, कुठे वॉज वेअर असेल, कुठे हॅड असेल, किंवा काही ठिकाणी डीड असेल. पण मेन लॉजिक काय लक्षात ठेवायचं, की कुठलंही क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे टाईप 3 सेंटेन्स हे कंपल्सरी हेल्पिंग वर्बने सुरू झालं पाहिजे. इथं मी उदाहरणार्थ सपोज उद्या डीड वापरते, पण सुरुवात त्याची हेल्पिंग वर्बने झाली पाहिजे. डीड. उद्या मी इथं सपोज हॅज, हे परत बाहेर गेले होते का? ओके. उद्या मी इथं हॅज वापरेल. हॅज त्याच्यानंतर हॅज वापरलं की याचा थर्ड फॉर्म होतो. आय असल्यामुळे इथे हॅव वापरावं लागेल. सो कुठलंही वापरू दे, हॅव, हॅज, डू, डज, डिड, जे काय असेल ते. बट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हेल्पिंग वर्ब आधी आलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघा हे चेंजेस बघा किती मायनर मायनर चेंजेस केले आपण. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना काय केलंय, सब्जेक्ट आणि मेन वर्बच्या मध्ये, आता इट हे मेन वर्ब आहे हे मी शिकवेल नंतर. हेल्पिंग वर्ब आणि नॉट हा कंपल्सरी आला पाहिजे, बिकॉज निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर निगेटिव्हचं जेव्हा क्वेश्चन करतो आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, काय करायचंय, याला इकडे घेऊन जायचंय, याला इकडे घ्यायचंय. बाकी सगळं सेंटेन्सेस ऍज इट इज आहे. ऑब्विसली इथं नॉट येणार नाहीये, कारण आपण निगेटिव्ह सेंटेन्स बोलत नाहीये. सॉरी इथं इथं नाही. ठीक आहे. ह्या सेंटेन्स मध्ये आणि ह्या सेंटेन्स मध्ये डिफरन्स बघा काय. आपण फक्त काय केले, डू ला इकडे घेतले आधी आणि आयला नंतर घेतले, तरच त्याचा क्वेश्चन बनतो. मी तुम्हाला सांगितलं मराठीमध्ये जेव्हा तुम्ही का लावता कुठल्याही पॉझिटिव्ह सेंटेन्सला तरच त्याचा क्वेश्चन बनतो, बरोबर. मी जेवण करत आहे याच्या शेवटी जर मी का लावला नाही तर हा क्वेश्चन बनत नाही. पण ज्या मुमेंटला मी त्याच्या शेवटी का लावतो, मी जेवण करत आहे का, तो ऑटोमॅटिकली क्वेश्चन बनतो. तसंच इंग्लिशमध्ये जर तुम्ही हेल्पिंग वर्ब आधी घेतला तरच तो क्वेश्चन बनतो. आणि याची दुसरी लॉजिक तुम्ही असं सांगू शकता की कुठलंही टाईप 3 सेंटेन्स हे कंपल्सरी हेल्पिंग वर्बने सुरू झालं पाहिजे. हे अशा ट्रिक्स तुम्हाला नेटवर सापडत नाही, हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं. हे मी तुम्हाला माझ्या ऑब्झर्वेशन सांगतोय. कुठलंही क्वेश्चन सेंटेन्स टाईप 3 हे कंपल्सरी हेल्पिंग वर्बने सुरू झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण येऊ आता डब्ल्यूएच क्वेश्चन कडे. ठीक आहे. आता डब्ल्यूएच क्वेश्चन आणि याच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का, खूप सोपा फरक आहे. काय करायचं माहिती आहे का, सिम्पली हा जो वरचा जो सेंटेन्स आहे ना हे ऍज इट इज कॉपी असतं. फक्त याच्या आधी आपण डब्ल्यूएच वर्ड लावतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं इंग्लिशमध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन का म्हणतात, कारण डब्ल्यूएच ने सुरू होणारे काही शब्द असतात आणि त्याने आपण क्वेश्चन विचारतो आणि ते सेंटेन्सच्या सुरुवातीला येतात. इथं बघा तुम्ही ह्या दोन सेंटेन्स मध्ये फरक बघा. हे सेंटेन्स ऍज इट इज कॉपी आहे. आता एव्हरी डे सोडून द्या, बिकॉज मी क्वेश्चन तसा विचारतोय. डू आय ईट मँगो, डू आय ईट मँगो. फक्त मी काय केले, डब्ल्यूएच वर्ड एक्स्ट्रा लावले. म्हणजे याच्या आधी तुम्ही कुठल्याही प्रकारचं डब्ल्यूएच वर्ड लावू शकता. वाय, व्हॅन, व्हेअर, हाऊ मेनी, हाऊ मच, जे काही तुम्हाला लावायचं ते. ही झाली त्याची इंग्लिश ट्रिक. मी तुम्हाला पुन्हा एकदा इंग्लिश ट्रिक शॉर्टकटमध्ये रिपीट करतो. कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्याच्यामध्ये इंग्लिश ट्रिक काय असते की सब्जेक्ट आणि शक्यतो मेन वर्ब्स असतात. कधी कधी हेल्पिंग वर्ब पण ऑर्डर लक्षात ठेवा, सब्जेक्ट आधी असतो, नंतर मेन किंवा हेल्पिंग वर्ब्स असतात. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब लावणं कंपल्सरी. हेल्पिंग वर्ब कधी लावतो आपण, सब्जेक्ट इमिजिएटली नंतर. आणि हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आलं पाहिजे. कुठलं 11 आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहेत, 11 पैकी आपण कुठलं ना कुठलं एक हेल्पिंग वर्ब युज करतो, जे 11 आहेत त्याच्यापैकी. आणि ते कुठलं हेल्पिंग वर्ब कधी वापरायचं ते आपण जेव्हा टेन्सेस शिकू तेव्हा तुम्हाला सांगेल. प्रत्येक टेन्स मध्ये आपण वेगवेगळे हेल्पिंग वर्ब वापरत असतो. त्याच्यानंतर निगेटिव्हचं जेव्हा आपण क्वेश्चन करतो, काही नाही, खूप सिंपल ट्रिक आहे. फक्त हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचा, सब्जेक्ट नंतर घ्यायचा. हे जेव्हा तुम्ही एकमेकांना इंटरचेंज करताना तेव्हाच तो क्वेश्चन बनतो, लक्षात ठेवा. मी ही इज बोललो ना, ही इज माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. मला जेव्हा त्याचा क्वेश्चन करायचं म्हणजे नॉर्मल क्वेश्चन, मला इज हीच म्हणावं लागेल. पुन्हा मी ही इज म्हणू शकत, इज ही. मग इज ही बॉय, इज ही हँडसम, इज ही क्लेवर, इज ही वॉट एव्हर तुम्हाला काय लावायचं ते लावू शकता. बट इज ही म्हणावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, याचाच दुसरा अर्थ असा होतो किंवा याचा लॉजिकल ट्रिक अशी आहे की कुठलंही टाईप 3 ज्याचं आन्सर येस नो असतं हे कंपल्सरी हेल्पिंग वर्बनेच सुरू होतं आणि झालंच पाहिजे. तरच ते क्वेश्चन किंवा टाईप 3 आणि तरच त्याचा आन्सर तुम्ही येस नो मध्ये देऊ शकता.
आणि तेच जर डब्ल्यूएच कडे आपण गेलो, डब्ल्यूएच क्वेश्चन कसा बनतो, काही नाही, हे जर तुम्हाला एकदा कळलं ना वरचं, फक्त याच्या आधी एखादा डब्ल्यूएच वर्ड लावून द्या, दॅट्स इट. कुठलाही एक डब्ल्यूएच वर्ड लावून द्यायचा. डू आय ईट मँगो, मी आंबा खातो का? फॉर एक्झाम्पल हे मी काढून टाकतो. व्हेन डू आय ईट मँगो, मी आंबा कधी खातो? वाय डू आय ईट मँगो, मी आंबा का खातो? तुम्हाला जे लावायचं, वेअर डू आय ईट मँगो, मी आंबा कुठे खातो? त्याच्यामध्ये तुम्ही लोकेशन सांगू शकता जिथे तुम्हाला सांगायचं. सो ह्या त्याच्या इंग्लिश ट्रिक आहेत. आता ह्या ज्या ट्रिक्स तुम्हाला मी आता सांगितल्या, मराठी आणि इंग्लिश, ह्या ट्रिक्स तुम्हाला मे बी जेव्हा आपण टेन्सेस सुरू होऊ तेव्हा पुन्हा एकदा लागणार आहेत. पण याची तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं. काय करायचं, मी मुलांना एक एक्सरसाइज देतो. एक्सरसाइज मध्ये काय करायचं, नॉट इंग्लिश, मराठी एक्सरसाइज देतो. काय करायचं, तुम्हाला दिवसभरामध्ये जे काही सेंटेन्सेस तुम्ही बोलता किंवा ऐकता, ते काय करायचे, ते प्रत्येक सेंटेन्स आहे ना, ह्या 4 टाईप मध्ये कुठे बसतात ते तुम्हाला फिल्टर आउट करायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादं सेंटेन्स बोललो की बाबा मी उद्या मुंबईला जाईल, तर मग हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, क्वेश्चन आहे की डब्ल्यूएच, हे फिल्टर आउट करायचं. आता मी उद्या मुंबईला जाईल हे पॉझिटिव्ह आहे, आणि तेच सेंटेन्स ह्या तिन्ही प्रकारामध्ये पुन्हा कन्वर्ट करायचं. मग मी मुंबईला जाईल हे माझं पॉझिटिव्ह झालं, त्याचं निगेटिव्ह करायचं, मी मुंबईला नाही जाणार, निगेटिव्ह. मी मुंबईला जाईल, त्याच्या शेवटी फक्त का लावायचं, मी मुंबईला जाईल का, दॅट इज माय नॉर्मल क्वेश्चन. आणि मी मुंबईला कधी जाईल, मी मुंबईला कशाने जाईल, म्हणजे कुठल्या व्हेकलने जाईल, किंवा मी मुंबईला कधी जाईल, किती वाजता निघेल, किती वाजता जाईल, हे झालं माझं डब्ल्यूएच क्वेश्चन. तर ही जी एक्सरसाइज आहे ना, ही एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला जेव्हा आपण टेन्सेस शिकू हे खूप लागणार आहे, लक्षात ठेवा, खूप जास्त लागणार आहे. त्याच्यासाठी मी मुलांना सांगत असतो की एक्सरसाइज आधी मराठीतनं करा. इंग्लिशची एक्सरसाइज मी आपण जेव्हा टेन्सेस सुरू करू तेव्हा तुम्हाला देईल. पण आता सध्या ऍटलीस्ट तुम्ही जितकी जास्त मराठी एक्सरसाइज कराल तेवढी चांगली. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जेवढे काही सेंटेन्स ऐकता, बोलता, वाचता दिवसभरातले, ते सगळे सेंटेन्स ट्राय करायचं याच्यामध्ये कुठे बसतात आणि कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. सपोज आता मी एखादा निगेटिव्ह सेंटेन्स बोललो, बाबा मला भूक नाही, दॅट इज माय निगेटिव्ह सेंटेन्स, मग मी ते पॉझिटिव्ह मध्ये करणार, मला भूक आहे किंवा मला भूक लागली. मला भूक लागली का, दॅट इज माय क्वेश्चन, आणि मला किती भूक लागली किंवा मला कधी भूक लागली किंवा मला कशी भूक लागली, दॅट इज माय डब्ल्यूएच क्वेश्चन. सो हे तुम्हाला नंतर खूप कामी येणार आहे. म्हणून मी मुलांना ही एक्सरसाइज देत असतो. ही टेन्सेसच्या वेळेस हे थोडंसं, म्हणून मी तुम्हाला आता एवढं डीप घेतलं नाही, टेन्सेसच्या वेळेस आपण नंतर शिकू. ठीक आहे, इथपर्यंत कळलं, याच्यामध्ये काही डाऊट टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये? हे पुन्हा नंतर होतील, डोंट वरी. किंवा तुम्ही एक काम करा, युट्यूब वरती मी जे व्हिडिओ टाकले ते एकदा बघून घ्या. पहिले सगळेचे सगळे 4 व्हिडिओ मी टाकले, त्याच्यामध्ये मी टेन्स सुरू केलं होतं, ते एकदा बघून घ्या. हा, याच्यामध्ये काही डाऊट? नाही नाही. ठीक आहे. मी एक पुढचं 5 मिनिटात पुढचा एक टॉपिक सुरू करतो, कारण आता सगळं होणार नाही, बट पुढचं 5 मिनिटात करतो, कारण हा टॉपिक खूप मोठा आहे. हा, वर्ब्स. ठीक आहे, वर्ब. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच मधला एक पार्ट आहे. ठीक आहे, आता पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे मी नंतर सांगेल, पण सध्या आपण आता वर्ब्स बघू. ठीक आहे, इंग्लिशमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो कुठला असेल ना, तो म्हणजे वर्ब. वर्ब आपण ज्याला आपण म्हणू शकतो, वर्ब इज द हार्ट ऑफ इंग्लिश. जसं आपलं हार्ट असतं, हार्ट असेल तर माणूस जिवंत राहतो, तसं इंग्लिशमध्ये वर्ब्स हे इंग्लिशचे हार्ट आहेत खूप. म्हणून मी स्टार्टिंगला शिकवतोय थोडंसं. आणि हे आता वर्ब हा खूप मोठा टॉपिक आहे बरं का, वर्ब शिकवायला 1 महिना सुद्धा कमी पडेल, इतका मोठा टॉपिक असतो तो, म्हणजे खूप डीप गेलं तर. पण सध्या तुम्हाला बेसिक सांगतोय फक्त, म्हणून इतकं डीप सांगत नाही. वर्ब खूप इम्पॉर्टंट. इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा वर्ब्स हे एका याच्यात शिकवले जातात, पण वर्बचे मेन 2 टाईप येते, लक्षात ठेवा. एक असतो मेन वर्ब आणि एक आहे हेल्पिंग वर्ब. जे मी तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब इतक्या वेळेस ओरडत होतो ना, ते. तर हे बऱ्याच वेळा नेटवरती एकाच याच्यामध्ये शिकवले जातात, पण 2 टाइप्स पडतात, लक्षात ठेवा. आणि दोघांमध्ये फरक आहे, बऱ्यापैकी फरक आहे. बऱ्याच लोकांना हा फरक कळत नाही, हा फरक खूप महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट शिकताना माझ्याकडनं, सगळ्यात आधी ती कन्सेप्ट शिकून घ्या, प्रॉपर काय, नंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक कळायला लागतात. कन्सेप्ट शिकून घ्या मेन. वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे 2 टाईप असतात, दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे, आणि दोघं खूप टोटली वेगळे आहेत एकमेकापासून. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला, आता वर्ब काय असतं एक्झॅक्टली, तुम्हाला सिंपल सांगतो. मराठीमध्ये आपण ज्याला ऍक्शन म्हणतो, मराठीमध्ये आपण कुठली क्रिया करतो बघा, क्रिया करतो म्हणजे कुठली ना कुठली ऍक्शन करतो. मग जाणे, पिणे, खाणे, हे सगळे वर्ब्स आहेत इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये सॉरी, तेच इंग्लिशमध्ये असतात. आता वर्ब जे आहेत ना, हे खूप सारे आहेत, खूप सारे, म्हणजे मी तुम्हाला नंबर नाही सांगू शकत. जसं हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला म्हटलं फक्त 11 येतं, त्याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणतो. सेकंडरी पण आहेत, ते आपण नंतर शिकू टेन्सेस झाल्यावर. प्रायमरी हेल्पिंग वर्ब जसे 11 आहेत, तसे मेन वर्बला नंबर मी सांगू शकत नाही. मेन वर्ब खूप सारे आहेत, जेवढे मराठीमध्ये तेवढेच इंग्लिशमध्ये आहेत. कारण मेन वर्बला असे काही म्हणजे काउंटेबल नाही येतं की तुम्हाला हाताच्या 5 बोटावर मोजून सांगू शकतो की 10 येतं, 25 येतं, 100 येतं. नो, खूप सारे येतं, खूप सारे मेन वर्ब्स येतात. सो आपण 1 बाय 1 सुरू करू. सगळ्यात पहिलं आहे मेन वर्ब्स. ठीक आहे,
आता मेन वर्ब्स काय आहेत आणि हेल्पिंग वर्ब्स काय मी तुम्हाला उद्या पुन्हा रिव्हिजन घेईल, पण आता सध्या थोडासा ब्रीफ ओव्हरव्ह्यू देतो. मेन वर्ब बद्दल मी बोलतोय आता, नॉट हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब म्हणजे कुठलीही ऍक्शन किंवा ऍक्टिव्हिटी, ज्याला मराठीमध्ये आपण क्रिया म्हणतो. पण कुठली अशी क्रिया ज्याच्यामध्ये हे दोन गोष्टी आल्या पाहिजे. दोन गोष्टी म्हणजे कुठल्या? ती क्रिया करताना आपल्या कुठल्या ना कुठल्या बॉडी पार्टची हालचाल होती. मुवमेंट म्हणजे हालचाल होते, लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा नेटवरती फक्त एवढंच असतं की मेन वर्ब म्हणजे एनी ऍक्शन, पण नुसतीच ऍक्शन नसते, लक्षात ठेवा. मेन वर्ब म्हणजे अशी ऍक्शन असते ज्याच्यामध्ये आपल्या कुठल्या ना कुठल्या बॉडी पार्टची मुवमेंट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉक आहे, वॉकमध्ये तुमच्या हातापायांची मुवमेंट होते. टॉकमध्ये माउथ मुवमेंट होते. ईटमध्ये अगेन माउथ मुवमेंट. हे तुम्ही आता जज करू शकता. ड्राईव्ह मध्ये हातापायाची, कुकमध्ये हातापायाची अगेन. ठीक आहे, याला म्हणतात मेन वर्ब्स. ठीक आहे, पण आता जर तुम्ही नीट नोटीस केलं, खाली मी काही एक्झाम्पल लिहिलेत, थिंक, लुक आणि लिसन. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट नोटीस केलं, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची हालचाल होत नाही. आता थिंकिंग करताना तुमची कुठली, समजा तुम्ही शांत बसलेत एका जागेवरती, थिंकिंग करतायत, काहीच मुवमेंट होत नाही. आता तुम्ही दोघं शांत बसून माझं ऐकताय, तुमची कुठलीच मुवमेंट होत नाही. पण याचा अर्थ, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नुसती मुवमेंट कामाची नाही किंवा नुसती ऍक्शन महत्वाची नाहीये. त्याच्यासोबत अजून एक असतं की तुमचा कुठला ना कुठला बॉडी पार्ट बिझी डुईंग दॅट ऍक्शन. थिंकिंग मध्ये तुमचा ब्रेन बिझी असतो, जरी ब्रेनची मुवमेंट होत नसेल तरी तुमचा ब्रेन बिझी असतो डुईंग दॅट ऍक्शन. लुक मध्ये तुमचे आईज, समजा तुम्ही जर एकाच ठिकाणी बघतायत, हा इकडे तिकडे बघताय तर आईजची मुवमेंट होते डोळ्यांची, पण एकाच ठिकाणी बघताय तर होत नाही. म्हणजे युअर आईज आर बिझी डुईंग दॅट ऍक्शन. लिसन मध्ये तुमचे कान बिझी असतात. म्हणजे याचा अर्थ मेन वर्ब काय आहे की कुठलीही ऍक्शन ऍक्टिव्हिटी, ही डेफिनेशन काही चुकीची नाही जी नेटवर असते, पण ती कुठेतरी अधुरी आहे. मेन वर्ब म्हणजे ऍक्शन अँड ऍक्टिव्हिटी असते, पण जिथं तुमच्या कुठल्या ना कुठल्या बॉडी पार्टची मुवमेंट झाली पाहिजे किंवा अदरवाईज तुमचा कुठला ना कुठला बॉडी पार्ट बिझी असला पाहिजे डुईंग दॅट ऍक्शन, त्याला म्हणतात मेन वर्ब. किंवा इन शॉर्ट मराठीमध्ये लक्षात ठेवा, कुठलीही क्रिया ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडी पार्टची हालचाल होते. वॉकिंग असेल, टॉकिंग असेल, ड्राईव्ह असेल, कुठलीही घ्या, त्याला म्हणतात मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे मराठीत तुम्हाला साधं सोपं सांगतो, क्रिया. कुठलीही क्रिया आपण जे करतो त्याला म्हणतात मेन वर्ब. इंग्लिशमध्ये मेन वर्बचे 3 टाईप पडतात. सॉरी 3 फॉर्म पडतात, नॉट टाईप. 3 आपण त्याला फॉर्म म्हणतो: बेस फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट. आता हे तिन्ही फॉर्म आपण कधीही कुठेही वापरू शकतो. म्हणजे कधीही कुठे, म्हणजे हे तिन्ही फॉर्म आपल्याला यूज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला हे तिन्ही फॉर्म माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला आता सांगितलं की हा इंग्लिशचा हार्ट आहे. हे तुम्हाला, आणि हे तिन्ही फॉर्म माहिती असले पाहिजे. बऱ्याच मुलांना काय होतं माहिती, वर्बचे फॉर्म माहिती नसतात. टॉकचा बेस फॉर्म ठीक आहे, हा टॉक आहे, त्यांना सेकंड फॉर्म माहित नसतो किंवा थर्ड फॉर्म माहित नसतो, कुठला तरी एक माहिती नसतो किंवा काही काहींना काहीच माहित नसतं. सो हे आता ही जे एक्सरसाइज आहे हे तुम्हाला स्वतः करावं लागेल. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, रोज 2-2, 3-3 वर्ब्स लिहायचे, त्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म लिहायचं. कारण मी तुम्हाला सांगितलं हे मी नाही घेऊ शकत, कारण कसं आहे माहिती का, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लाखो, हजारो, करोडो वर्ब्स येतात. हे जर वर्ब्स घेत बसले तर आपलं सगळं 4-5 महिने याच्यातच जातील. आणि याच्यामध्ये एवढं काही डिफिकल्ट नाही, फक्त इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं की तिन्ही फॉर्म तुम्हाला माहिती असले पाहिजे. समजा आता फॉर एक्झाम्पल ड्राईव्ह आहे, ड्राईव्हचा सेकंड फॉर्म ड्रो आहे आणि थर्ड फॉर्म ड्रिव्हन आहे. सो हे फक्त माहिती असलं पाहिजे. सो वर्बचे तसे बेसिकली 5 फॉर्म पडतात मेन वर्बचे, लक्षात घ्या: आयएनजी आणि एसईएस. पण मेन हे 3 येतात. हे आयएनजी एसईएस मी का घेतले नाही हे तुम्हाला टेन्स शिकवताना सांगेल, कारण हे फक्त एका स्पेसिफिक टेन्स मध्येच वापरतात, एका सिंगल टेन्स मध्ये, म्हणून हे जास्त आपण घेत नाही. पण मेन हे 3 फॉर्म पडतात आणि हे 3 फॉर्म तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता याच्यामध्ये एक मुलांना कन्फ्युजन असतं, त्यांना काय वाटतं बेस फॉर्म म्हणजे, आता आपल्याकडे 3 मेन टेन्स येतं बरोबर, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि याचे पण 3 फॉर्म येतं. मुलांना काय वाटतं बेस फॉर्म हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, हा सेकंड फॉर्म पास्ट टेन्स मध्ये वापरतात, थर्ड फॉर्म हा फ्युचर टेन्स मध्ये वापरतात. तसं नाहीये. हे तुम्हाला इंग्लिशचे एक ट्री हे सांगतो, एक फनी स्टोरी सांगतो. इंग्लिशमध्ये फ्युचरसाठी हेल्पिंग वर्बच नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, मराठीमध्ये फ्युचरसाठी हेल्पिंग वर्ब आहेत बरोबर, सॉरी वर्ब्स आहेत. मराठीमध्ये जर समजा मला एखादं फ्युचरचं सेंटेन्स बोलायचं तर मी काय म्हणतो, जाईल, खाईल, म्हणजे आपण येईल हा शब्द लावतो थोडक्यात. मी उद्या तुला फोन करेल, करेल किंवा येईल, मी फोन करेल, मी जाईल, मी आणेल, मी करेल, लाईक दॅट. इंग्लिशचे तुम्हाला हे सांगतो, इंग्लिशमध्ये फ्युचरसाठी वर्बच नाही येत. इंग्लिशमध्ये फ्युचर टेन्ससाठी वर्बच नव्हते किंवा वर्ब्स नाही येत. मग त्यांनी काय केलं माहिती, जे इंग्लिश बनवत होते ना, ज्यांना जे ग्रामर लिहितात त्यांना ग्रामरियन म्हणतात, तर त्यांनी काय केलं माहिती, त्यांनी एक ट्रिक, एक आयडिया केली. ते काय म्हटले की आपण काय करू, फ्युचरसाठी आपल्याकडे वर्ब्स नाही येत ना बरोबर, फ्युचरमध्ये इंग्लिशसाठी फ्युचरसाठी कुठलेच वर्ब नाही येत, लक्षात ठेवा. मग त्यांनी काय केलं, ते म्हटले आपण काय करू, बेस फॉर्मच यूज करत जाऊ वर्बचा. फ्युचरसाठी आपण बेस फॉर्म यूज करत जाऊ. पण आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम व्हायला लागला की जर तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा बेस फॉर्म वापरताय,
फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा बेस फॉर्म वापरतात, तर कन्फ्युजन होईल ना, की तुम्ही ओळखणार कसा प्रेझेंट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे. मग त्यांनी काय केलं, ते काय म्हटले, आपण काय करू, फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा बेस फॉर्मच वापरू, फक्त त्याच्या आधी विल किंवा शाल हे दोन शब्द यूज करू. म्हणजे त्यांनी विल आणि शाल हे दोन शब्द इन्व्हेंट केले आणि त्याच्यानंतर बेस फॉर्म. म्हणजेच अर्थ इंग्लिशमध्ये त्यांचे स्वतःचे फ्युचरसाठी वर्ब्स नव्हते, म्हणून त्यांनी ही ट्रिक यूज केली. मग तुम्ही बघा, फ्युचरमध्ये विल आणि शाल नंतर हमेशा बेस फॉर्म असतो वर्बचा, ऑलवेज बेस फॉर्म असतो, कारण इंग्लिशमध्ये त्यांच्या फ्युचरसाठी स्वतःचे वर्ब्स नाही आहेत. ठीक आहे. सो हे 3 फॉर्म पडतात मेन वर्बचे, हे तुम्हाला आले पाहिजे. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट नोटीस केलं तर काही वर्बचे फॉर्म कम्प्लिटली डिफरंट असतात, त्याला इरेग्युलर वर्ब म्हणतात. त्यांचे कम्प्लिटली तिन्ही फॉर्म डिफरंट येतात, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन किंवा स्पीक, स्पोक, स्पोकन. एक किंवा तिन्ही सेम असतात, कट, कट, कट. किंवा मग हे जे रेग्युलर वर्ब्स आहेत ना, हे रेग्युलर, आता रेग्युलर वर्ब्स काय असतात माहिती आहे का, खूप सिंपल आहे. रेग्युलर वर्ब्स म्हणजे काय असतात, की त्या रेग्युलर वर्बला रेग्युलर का म्हणतात, कारण ते त्याचा जेव्हा आपण सेकंड फॉर्म बनवतो किंवा थर्ड फॉर्म बनवतो, त्याच्या शेवटी आपण ईडी हा शब्द लावतो. तो ईडी हा शब्द लावण्याचा एक ते पॅटर्न फॉलो करतात. रेग्युलर म्हणजे काय, कुठल्याही टाईपचा एक पॅटर्न फॉलो करणे. सो वी ऍड ईडी टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब व्हेन वी मेक इट्स पास्ट ऑर पास्ट पार्टिसिपल फॉर्म. म्हणजेच याचा अर्थ असे जे जे काही वर्ब्स असतात ज्याच्या शेवटी सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म बनवताना आपण शेवटी ईडी लावतो, त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब. आता हे स्पोकन साठी इम्पॉर्टंट नाहीये, म्हणून मी तुम्हाला एवढं सांगितलं नाही की याला, मी तुम्हाला सांगेल जे जे स्पोकन साठी इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगेल. सो याला रेग्युलर वर्ब का म्हणतात, कारण आपण काय करतो, याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म जेव्हा बनवतो ना, किंवा जेव्हा बनतो तेव्हा ईडी हा त्याच्या शेवटी लागतो. हा एक पॅटर्न आहे. रेग्युलर म्हणजे काय असतं माहिती, रेग्युलर या शब्दाचा अर्थ काय असतो, मी ऑफिसला रेग्युलर जातो, म्हणजे याचा अर्थ काय, मी काही ना काहीतरी पॅटर्न फॉलो करतो. मी रोज 9लाच पोहोचतो, 9:30लाच लॉग इन करतो, परत 1 वाजताच ब्रेक घेतो एक्झॅक्टली, आणि पुन्हा 6 वाजताच पुन्हा घरी येतो. म्हणजे हा एक पॅटर्न आहे. सो तसंच इथं पण ते काय करतात, पॅटर्न फॉलो करतात. कोणता पॅटर्न, सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लावण्याचा पॅटर्न. इथं बघा ना, वॉकला ईडी लावलाय, कुकला पण ईडी लावलाय. सो हे स्पोकन साठी एवढं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त तुमच्या नॉलेजसाठी मी सांगितलं की ज्याच्या शेवटी ईडी असतो ते रेग्युलर वर्ब्स असतात, अदरवाईज ते इरेग्युलर असतात. पण इम्पॉर्टंट स्पोकन साठी हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तिन्ही फॉर्म माहिती असले पाहिजे, कारण आपण प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे वर्ब्स वापरतो. आणि तुम्हाला अजून एक लॉजिक सांगतो, आपण इंग्लिशमध्ये हे जे आहेत ना सेकंड फॉर्म, हा फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्ये वापरतो, दॅट्स इट. सेकंड फॉर्म आपण दुसरीकडे कुठेच वापरत नाही. सेकंड फॉर्म फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वापरतो. एसपी मीन्स सिंपल पास्ट. हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो बऱ्यापैकी, फ्युचर टेन्स मध्ये पण वापरतो. हा पास्ट पार्टिसिपल परफेक्ट टेन्स करताना आपण वापरतो. परफेक्ट मी तुम्हाला शिकवेल नंतर, टेन्स शिकवताना शिकवेल. कुठलाही परफेक्ट टेन्स असू द्या, प्रेझेंट असू द्या, पास्ट असू द्या, फ्युचर असू द्या, परफेक्ट टेन्स वापरताना हा आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. पण हा जो सेकंड फॉर्म आहे तो ऑलवेज 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 सिंपल पास्ट टेन्स वापरतानाच हा सेकंड फॉर्म वापरतो. त्याच्याशिवाय आपण दुसरीकडे कुठेच हा सेकंड फॉर्म वापरत नाही. त्यामुळे सेकंड फॉर्म तुम्हाला तेव्हाच गरजेचा पडेल जेव्हा तुम्हाला सिंपल पास्ट मध्ये काही बोलायचंय. अदरवाईज सेकंड फॉर्मची गरज नाही तुम्हाला. पण हे तिन्ही माहिती असली पाहिजे, हे इम्पॉर्टंट. म्हणून मी तुम्हाला तीच एक्सरसाइज देतो की तुम्ही डेली 2-2, 3-3 वर्ब. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला लिस्निंग कशासाठी सांगितलं की लिस्निंगने काय होतं म्हणजे तुम्हाला नवीन नवीन वर्ब सुद्धा कळायला लागतात. किंवा कधी कधी लिस्निंगचा फायदा असा असतो की त्या वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म कसा बनतो हे सुद्धा कळतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक मूवी पाहत होतो, त्या मूवीमध्ये त्यांनी काहीतरी ड्रायव्हिंग रिलेटेड शब्द युज केला, ड्रो. मग मला तिथं कळलं, अरे हा ड्राईव्हचा सेकंड फॉर्म ड्रो आहे बरं का, किंवा त्याचा थर्ड फॉर्म ड्रिव्हन आहे. म्हणजे हे तुम्ही लिस्निंग जितकी कराल ना, त्याने सुद्धा हे वर्ब्स तुम्हाला कळायला लागतील. किंवा त्याचे कधी कधी बऱ्याच वेळा मुलांना वर्बचे फॉर्म माहित नसतात. इव्हन सी कसं असतं माहिती, इंग्लिशमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. इव्हन आता इंग्लिशमध्ये असे काही वर्ब्स आहेत ज्याचे तिन्ही फॉर्म मला सुद्धा माहित नाहीत. सो अशा वेळी तुम्ही गुगल करू शकता, टू बी ऑनेस्ट, कारण एका माणसाला एवढं शिकणं सोपं नाही. आता तुम्ही विचार करा, इंग्लिशमध्ये जर लाखो, हजारो किंवा करोडो वर्ब्स येतं, एवढे सगळे माणूस एका याच्यामध्ये कसे लक्षात ठेवू शकतो? पॉसिबल नाहीये ना. इव्हन मी सुद्धा काय तुम्हाला सांगणार आहे, मी सुद्धा म्हणेल की मला सुद्धा बऱ्याच वर्बचे सेकंड किंवा थर्ड फॉर्म नाही माहिती, जे मी कधीच वापरले नाही आयुष्यामध्ये. ऑब्व्हियसली ते होतं, तर त्यासाठी तुम्ही गुगल करू शकता, किंवा तुम्ही जितके जास्तीत जास्त मूवी बघाल तेवढं तुम्हाला त्याचे फॉर्म्स कळतील. पण एक लक्षात ठेवा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली एक गोष्ट, की हे तिन्ही फॉर्म तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट, की मराठीतल्या क्रियापदाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सुद्धा माहिती पाहिजे. समजा आता एखादी गोष्ट विकत आणणे, विकत आणण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल बाय म्हणतात. ह्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. मग याच्यासाठी तुम्हाला डिक्शनरी हा एकमेव पर्याय आहे जो तुम्हाला त्या गोष्टीसाठी हेल्प करू शकतो. आता ही गोष्ट आपण क्लासमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण हे जर घेत बसलो, तुम्ही विचार करा, आपले 6-7 महिने त्याच्यातच जातील वर्ब शिकण्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डेली डेली 2-2, 3-3 वर्ब्स तुम्ही हे करू शकता, काय म्हणतात, लिहा, वाचा किंवा लक्षात ठेवा कसंही.
तुम्हाला जसं जमेल तसं. बट ऍट दी एंड इम्पॉर्टंट काय आहे? हे तिन्ही फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, कारण इंग्लिश बोलताना आपण हे तिन्ही फॉर्म युज करतो. हे खूप महत्वाचे आहे. सो कळलं, याला म्हणतात मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे कुठली ऍक्शन ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये तुमचा एक तर बॉडी पार्टची मुवमेंट, तुम्ही कुठलाही मेन वर्ब बघा त्याच्यामध्ये एक तर मुवमेंट असते किंवा तुमचा बॉडी पार्ट बिझी असतो डुईंग दॅट ऍक्शन, त्याला म्हणतात मेन वर्ब. मेन वर्बचे 3 फॉर्म पडतात, तसे 5 येते टोटल, बट 3 इम्पॉर्टंट आहेत. हे 5 मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण हे जे 2 येते हे फक्त कंटिन्युअस आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो, म्हणून मी तुम्हाला हे शिकवलं नाही. हे की आपण नंतर टेन्सेस घेताना घेऊ. सो हे 3 फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्यात रेग्युलर इरेग्युलर पडतात. हे रेग्युलर इरेग्युलर स्पोकन साठी इम्पॉर्टंट नाही येतं, पण तुम्हाला मी सांगितलं की रेग्युलर काय येतं, इरेग्युलर काय. इरेग्युलरला असा कुठलाच पॅटर्न ते फॉलो करत नाही, त्याचे एक तर तिन्ही फॉर्म सेम असतात किंवा तिन्ही डिफरंट असतात, म्हणून त्याला इरेग्युलर म्हणतात. रेग्युलर इरेग्युलर ह्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर हे कन्सेप्ट तुम्हाला कळेल आरामात. रेग्युलर वर्ब म्हणजे त्याच्या शेवटी ईडी लावण्याचं ते पॅटर्न फॉलो करतात, म्हणून त्याला रेग्युलर म्हणतात. इरेग्युलर मध्ये असा कुठलाच पॅटर्न नसतो, म्हणून त्याला इरेग्युलर म्हणतात. तर दॅट इज आवर वर्ब्स, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो. अजून हेल्पिंग वर्ब राहिलेत, हे मी आता उद्या घेईल, कारण मी म्हटलं होतं हा टॉपिक खूप मोठा आहे, थोडा वेळ लागेल. मी तुम्हाला हे उद्या पुन्हा आपण हाच टॉपिक पुन्हा कव्हर करू. मेन वर्ब्स पुन्हा घेईल मी आणि हेल्पिंग वर्ब थोडंसं अजून डीप मध्ये सांगेल. पण मेन वर्ब सध्या एवढं लक्षात ठेवा की कुठली ऍक्शन ऍक्टिव्हिटी असते त्याला मेन वर्ब म्हणतात. त्याच्या इंग्लिशमध्ये 3 फॉर्म पडतात. मराठीमध्ये सुद्धा आहेत मेन वर्ब, मी तुम्हाला मराठीत मध्ये पण सांगेल की कसे असतात मेन वर्ब किंवा ते कसे त्याचे फॉर्म बदलतात. आणि इंग्लिशमध्ये तर तुम्हाला सांगितले हे 3 फॉर्म असतात. इथपर्यंत कळलं? एनी डाऊट? हो.